अयोध्येला जाणाऱ्या गुरुड समाज बांधवांचा सोलापुरात भव्य असा सत्कार करण्यात आला। सोलापूर शहर जिल्ह्यातील 22 बुरुड समाज बांधव गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी अयोध्या आणि धार्मिक यात्रेसाठी बसने रवाना झाले। त्या सर्वांचा सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीने सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। या यात्रेस सोलापूरच्या तुळजापूर नाक्यापासून प्रारंभ झाला। त्या ठिकाणी या कार्यक्रमात बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक करून सर्व पर्यटकांचा सत्कार केला। यावेळी प्रभू श्री रामाच्या जय जयकाराने वातावरण दुमदुमून गेले होते। कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं। जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांनी आभार मानले। उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात सदाशिव वडतिले, ज्ञानेश्वर सुरवसे, अरुण साळुंके, मारुती साळुंके, राम जतकर, अंकुश वडतिले, विशाल शेंद्रे, हर्षराज शिंदे, परमेश्वर वडतिले, लक्ष्मण जतकर, माधुरी सुरवसे, ज्योती वडतिले, कविता वडतिले, प्रगती शिंदे, प्रचिती वडतिले तसेच सोलापूर जनता बँकेच्या अधिकारी संगीता वडतिले उपस्थित होते। ही धार्मिक यात्रा 10 दिवस चालणार आहे। या यात्रेत पर्यटक मंडळी परळी, वैजनाथ, औंढा नागनाथ, रामटेक, काशी विश्वनाथ, खजुराहो, बेडाघाट, प्रयाग, जबलपूर, बागेश्वर धाम, उज्जैन, माहूरगड आदी ठिकाणी जाणार आहेत। या यात्रेत माणिक जयाप्पा रोहिटे, अंबुबाई माणिक रोहिटे, ज्ञानेश्वर खंडू सुपेकर, प्रभावती ज्ञानेश्वर सुपेकर, ज्ञानदेव नामदेव सुपेकर, अर्चना ज्ञानदेव सुपेकर, रमेश शेंद्रे, रेणुका शेंद्रे, महानंदा शेंद्रे, शारदा एकनाथ सूर्यवंशी, संजय वडतिले, गंगा वडतिले, जिजाबाई वडतिले, कल्याण जगताप, राजश्री जतकर, शारदा रोहिटे, शिवाजी रोहिटे, मंगलबाई वडतिले, सूर्यकांत अंबादास शिंदे, मंजुषा सूर्यकांत शेंद्रे, अंजनाबाई दशरथ सुरवसे आदी बुरुड समाज बांधव सहभागी झाले होते। आणि चांगल्या कार्याला तुम्ही निघालात। तुमची ही यात्रा चांगल्या पद्धतीने यशस्वी करून सोलापुरात तुम्ही अत्यंत समाधानाने उत्साहाने परत यावं, ही सिद्धेश्वर चरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो। माझ्या माहितीप्रमाणे सामुदायिक हा विषय सोलापूर शहराला नवीन नाही। सामुदायिक व्यवहार असू द्या, सामुदायिक लग्न असू द्या, सामुदायिक कार्यक्रम असू द्या, आज आपण सामुदायिक धार्मिक पर्यटन निघाला ही अत्यंत समाधानाची आणि भूषणावह बाब आहे। ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर लोक सोलापूरची फार प्रशंसा करतात। तुझ्याकडे काही असू द्या, संघटितपणे सामूहिकपणे करत असतात आणि आज एक तुम्ही सामुदायिक धार्मिक यात्रेला निघाल, एक कळसच आहे। हे इतकं पवित्र कार्याला तुम्ही निघालेला आहात आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। जवळपास 10 दिवसाचा हा प्रवास आहे आणि 3000 किलोमीटर तुम्ही फिरणार आहात। हे निम्मा देश तुम्ही फिरायला मोठं होणार आहे आणि निम्मा धार्मिक हे आता तुम्ही धार्मिक दर्शन निघालात। आत्ता तुमच्या चेहऱ्यावरचं ते बघून मला फार आनंद होत आहे आणि तुम्ही परतून आल्यानंतर आमचे मस्तक तुमच्या पायाला लागल्याशिवाय लागणार नाही। हे इतकं चांगलं काम आता तुमच्याकडून व्हायला आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। सगळेजण काय स्वागत करूया आणि खरं हे तुम्ही जे सांगत ना, तुम्ही भाग्यवान म्हणून तुमचा नंबर लागलेला आहे आणि कुणाला नंबर लागत नाही आणि मला सुद्धा लागून घेऊन